नमस्कार मित्रांनो. तर आज आपण ग्रामविकास विभागाच्या एका महत्त्वाच्या शासन निर्णयाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. दिनांक 2 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत कार्यक्रम अंतर्गत 2022-23 या वर्षासाठी अनुदान वितरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तर हा GR कोणासाठी आहे, कोणाला किती निधी मिळणार, PPA फेल्युअर म्हणजे काय आणि आता लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे कसे येणार, चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. तर या GRची मूलभूत माहिती पाहूया. तर विभाग ग्रामविकास विभाग, दिनांक 2 मार्च 2026, योजना नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत कार्यक्रम म्हणजे NNBOMP. ही योजना 100% केंद्र पुरस्कृत आहे. तर 2022-23साठी किती निधी वितरित झाला होता, तर सन 2022-23 मध्ये केंद्र शासनाकडून राज्याला PFMS प्रणालीद्वारे एकूण 8,40,58,200 रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. हा निधी जिल्हानिहाय लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला. तर PPA फेल्युअर म्हणजे काय, तर काही बायोगॅस प्रकल्पांमध्ये PPA फेल्युअर झाल्यामुळे रुपये 36,83,650 इतकी रक्कम खर्च न होता शिल्लक राहिली. ही रक्कम मार्च 2025 मध्ये केंद्र शासनाकडे परत करण्यात आली. मात्र ज्या लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नव्हते त्यांना आता राज्यस्तरावरून थेट लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तर नवीन GRनुसार किती निधी उपलब्ध, तर केंद्र शासनाच्या पत्रानुसार आता 84,79,832 रुपये इतका निधी PFMS प्रणालीवर ड्रॉविंग लिमिटद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा निधी ICICI बँकेच्या राज्यस्तरीय खात्यावर जमा आहे. तर आता पैसे कसे मिळणार, तर या GRनुसार PPA फेल्युअरमुळे वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना जिल्हानिहाय PFMS प्रणालीद्वारे DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत थेट बँक खात्यात अनुदान जमा केले जाणार आहे. तर याची जबाबदारी कोणाची, तर आहारण व संवितरण अधिकारी म्हणून मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद यांची नियुक्ती आणि अनुदान वितरण व लेखापरीक्षणाची जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदांची राहणार. नंतर महत्त्वाची अट पाहूया. तर हा निधी केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच वापरायचा आहे. तर लाभार्थ्यांसाठी काय महत्त्वाचे, तर जर तुम्ही 2022-23 मध्ये बायोगॅस योजनेअंतर्गत अर्ज केला असेल, PPA फेल्युअरमुळे अनुदान मिळाले नसेल, तर आता तुमच्या खात्यात DBTद्वारे अनुदान जमा होण्याची शक्यता आहे. तुमचे बँक खाते व आधार लिंक स्थिती तपासा. संबंधित ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद कार्यालयाशी संपर्क ठेवा. तर मित्रांनो, हा शासन निर्णय वंचित लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्य शासनाने आता PFMSद्वारे थेट लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.